या सगळ्या परिसरातला पाऊस बघितल्याच्या नंतर ही डोंगराच्या पायथ्याची गावं शिफ्ट करण्याच्या संबंधीचा कार्यक्रम राज्य सरकारच्या वतीनं आखल्याशिवाय काही पर्याय नाही. उत्तराखंडात आपण पाहिलेलं आहे, तेच पुन्हा माळीत सारखंच लावासामध्ये होऊ शकतं असा इशारा आम्ही देतोय. जे माळीणमध्ये घडलं तेच शरद पवारांच्या स्वप्नातलं शहर असलेल्या लवासातही घडू शकतं असं मेधा पाटकरांना वाटतंय. त्यामुळेच डोंगरखालच्या गावांना हलवताना लवासालाही तोच न्याय लावण्याची मागणी पाटकरांनी केली आहे. लवासाची उभारणी करताना कायदे तर पायदळी तुडवलेच, पण पर्यावरणाचीही नासधूस करण्यात आल्याचं मेधा पाटकर यांचं म्हणणं आहे. उत्तराखंडात आपण पाहिलेलं आहे, तेच पुन्हा माळीत सारखंच लावासामध्ये होऊ शकतं असा इशारा आम्ही देतोय. आणि दुसरीकडे शरद पवार मात्र 26 लावासा निर्माण करण्याची, म्हणजे 26 ठिकाणी अशा प्रकारे कायदे तुडवून आणि लोकांनाही धुडकावून लावून विकासाचं त्यांचं स्वप्न पुढे रेटण्याचं जे काही चालवलंय ते दोन्ही फार विसंगत नाही, सुसंगतच आहे. डोंगर कपाऱ्यांमध्ये नियोजनबद्ध शहरं उभारण्याची कल्पना पवारांनी लवासाच्या रूपानं प्रत्यक्षात आणली आणि अशीच आणखी 26 शहरं उभारण्याची कल्पना नुकतीच पवारांनी बोलून दाखवली होती. तर मग तिथं अशा दुर्घटना घडल्या तर मोठी जीवितहानी होण्याची भीतीही व्यक्त होतीये. Lavasa is the only thing. There are at least 26 sites in the Maharashtra like Lavasa where ample water body is there. There is no population. Vacant land is there, and it is just possible to develop as an excellent tourist center like what we have seen in England and many other countries. आणि सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी असलेली जी गावं आहेत आणि जिथं अतिवृष्टी होते अशा गावांच्या संबंधीचा वेगळा विचार करायची वेळ आलेली आहे. की या सगळ्या परिसरातला पाऊस बघितल्याच्या नंतर ही डोंगराच्या पायथ्याची गावं शिफ्ट करण्याच्या संबंधीचा कार्यक्रम राज्य सरकारच्या वतीनं आखल्याशिवाय काही पर्याय नाही. इंग्रजांनीही महाबळेश्वर, पाचगणी, खंडाळा अशा निसर्गरम्य ठिकाणी शहरं वसवली. मात्र ही शहरं वसवताना पर्यावरणाची हानी होणार नाही याचीही पुरेपूर काळजी घेतली. वृक्षतोड आणि डोंगर खोदण्यावर बंधनं घातली. त्यामुळे इंग्रजांनी वसवलेल्या शहरांचं निसर्ग सौंदर्य आजही टिकून आहे. मात्र लवासाची उभारणी करताना नियम, कायदे आणि पर्यावरणाची ऐशी तैशी केल्याचा आरोप होतोय. भीमाशंकराचा डोंगर जसा इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह आहे तसाच लवासाचाही. त्यामुळे इथं जर पर्यावरणानं साथ सोडली तर हानी टाळणं अशक्य असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून उभं केलेलं लवासा हलवण्यास पवार राजी होतील का असा प्रश्न विचारला जातोय. भक्ती बिसोरेसह मयुरेश कोंडू, एबीपी माझा, पुणे.